नमस्कार प्रेक्षक हो. भारत चिकनी मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. या आठवड्याच्या 26 तारखेला आपण सगळेजण कारगिल विजय दिन म्हणून साजरा करणार आहोत. 25 वर्षांपूर्वी घडलेल्या या युद्धामागे नेमकी काय कारणं होती किंवा या 25 वर्षांनंतर या युद्धातनं आपण नेमके काय धडे घेतलेले आहेत याबद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सरांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत अनेक विषयांवर लेखन करणाऱ्या सरांना युद्ध सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे. संरक्षण अभ्यासात सरांनी आपलं MSc आणि MPhil पूर्ण केलेलं आहे. जुलै 1973 मध्ये सरांनी IMA डेहराडून इथे प्रवेश घेतला आणि 1975 रोजी कमिशन अधिकारी म्हणून ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर 7व्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये त्यांची नियुक्ती झाली. जम्मू काश्मीर, पंजाब आणि ईशान्येकडील भागांमध्ये बंडखोरी विरोधी मोहिमांमध्ये सरांचे मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. 1975 पासून लष्कराने हाती घेतलेल्या अनेक महत्वाच्या मोहिमांमध्ये सरांचा सहभाग होता. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर पंजाबमध्ये सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये शांतता नांदावी यासाठी आखण्यात आलेल्या विशेष मोहिमेत देखील सरांचा सहभाग होता. याशिवाय पूंछ आणि राजौरी भागामध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन रक्षक साठी 7व्या मराठा इन्फंट्रीची जबाबदारी देखील सरांनी सांभाळलेली होती. असा इतका विस्तीर्ण अनुभव सरांच्या पाठीशी असलेले सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर, आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार आणि जय हिंद. जय हिंद सर. सर, 25 वर्षांपूर्वी खेळलं गेलेलं कारगिल युद्ध नेमकी काय कारणं होती या युद्धामागची याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा. कारगिल युद्धाशी माझा तसा बऱ्यापैकी संबंध आहे, कारण ज्या वेळेला कारगिल युद्ध 99 साली सुरू झालं त्यावेळेला मी नुकतंच आर्मी वॉर कॉलेज महू मध्ये पोहोचलो होतो आणि कारगिल मधून 4 कमांडिंग ऑफिसर्स हे हायर कमांड जो एक इंडियन आर्मीचा अत्यंत महत्वाचा कोर्स ते करण्याकरता येणार होते. पण युद्धानंतर 4 पैकी फक्त एकच कमांडिंग ऑफिसर तिथे पोहोचला आणि बाकी 3 हे तिथे पुन्हा कधीही आले नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ज्यावेळेला हायर कमांड कोर्स हा नॉर्दर्न कमांड मध्ये जातो, कारगिल मध्ये गेला होता, तिथे आम्हाला सगळे तेच ऑफिसर्स आणि जवान भेटले ज्यांनी युद्धामध्ये भाग घेतला होता. तिथे यंग ऑफिसर्स होते ज्यांनी युद्धात भाग घेतला होता, म्हणजे जे अर्थात जिवंत होते किंवा जखमी झाले तिथे होते, किंवा दुसरे मिडल लेवल ऑफिसर्स होते, कर्नल आणि ब्रिगेडियर रँकचे. सिनियर अधिकारी जे होते, जनरल बुधवार किंवा जनरल किशन पाल हे जे युद्धातले मुख्य होते ते, आणि जनरल वेद प्रकाश मलिक जे आपले आर्मीची, ते सगळ्यांशी आमचं त्यावेळेला डायरेक्टली इमिजिएटली आफ्टर द वॉर बोलणं झालं, संवाद झाला. तर त्याच्यामुळे ते युद्धामध्ये नेमकं काय झालं हे पण कळालं होतं. आणि नंतर कारगिल रिव्ह्यू कमिटी सरकारने स्थापन केली होती. श्री के सुब्रमण्यम या कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांनी मोठा अभ्यास करून एक कारगिल रिव्ह्यू कमिटी रिपोर्ट तयार केला. आणि तो रिपोर्ट त्याचे 2 भाग आहेत. एक तर गुप्त भाग जो आपल्याला बघता येणार नाही, पण दुसरा ओपन सोर्स आहे की जे आपण जर कारगिल रिव्ह्यू कमिटी हा शब्द जर घातला गुगल सर्च मध्ये तर तिथं आपण काय शिकलो हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि आपल्याला कल्पना असेल की हे जे के सुब्रमण्यम होते हे एक IAS अधिकारी होते, परंतु जे सध्या आपले फॉरेन मिनिस्टर आहेत डॉक्टर जयशंकर त्यांचे ते वडील होते. ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे हे जयशंकर फॅमिली यांचं फारच मोठं योगदान आहे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये. तर कारगिल युद्ध हे जे झालं, मी म्हणजे एक मोठं वाक्य विधान करू इच्छितो की हे यंग ऑफिसर्स आणि यंग सोल्जर्स यांनी लढलेलं युद्ध होतं. म्हणजे या इथे जे सोल्जर्स लढले त्यांचं वय 18 वर्ष 19 वर्षापासून 22-23 वर्ष एवढं होतं. आणि कोण लढलं, ऑफिसर्स कोण होते, सेकंड लेफ्टनंट्स, कॅप्टन्स, मेजर्स, आणि त्याच्यातले जे एक CO होते कर्नल जोशी, ते नंतर आर्मी कमांडर पण बनले होते आपल्या नॉर्दर्न कमांडची. आणि ज्या आपण जर कॅज्युअलिटीज बघितल्या, आपण किती सोल्जर्स घालवले या युद्धामध्ये, तर 575 आपण आपले शूर अधिकारी आणि जवान घालवले. सगळ्यांचं वय, सगळ्यांची सैन्यामधली सर्व्हिस ही 1, 2, 3, 4 वर्षाहून सुद्धा कमी होती. हे लक्षात असायला पाहिजे. 575 आपण सोल्जर्स या युद्धात गमावले. एअरफोर्सचे 5 जण या युद्धामध्ये गेले. आणि या युद्धानंतर जी अवॉर्ड देण्यात आली ही 100% अवॉर्ड ही भारतीय सैन्याच्या
वेगवेगळ्या बटालियन्सना होती. 4 परमवीर चक्र, 11-12 महावीर चक्र, 24 सेना मेडल्स आणि जवळजवळ 4000हून जास्त अतिशय गंभीररित्या जखमी झाले. म्हणजे ही एक अशी लढाई होती की जिथे तंत्रज्ञान याचा काही फारसा फायदा नव्हता. आधुनिक शस्त्र आता आपण बघतो इस्रायल हमास युद्धामध्ये क्षेपणास्त्र फायर केली जात आहेत किंवा ड्रोन्स फायर केली जात आहेत. हे तसं काहीही नव्हतं. हे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली जी लढाई होती की सोल्जर्स एकमेकाशी समोरासमोर लढायचे तलवारीनी किंवा यांनी. जो जास्त चांगला तलवार चालवेल किंवा बंदूक चालवेल तो जिंकेल. ही तशी ही CQB म्हणजे क्लोज क्वार्टर बॅटल ही अशा प्रकारची होती. तंत्रज्ञान कुठेही वापरलं गेलं नाही. फक्त पुष्कळशा प्रमाणामध्ये इथे तोफखाना मात्र वापरला गेला. हे एकूण तंत्रज्ञान म्हणतात की जे तिथे वापरलं गेलं. पण बाकी जे वापरलं गेले ते होतं शौर्य, धैर्य, हिम्मत की ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो इनटँजिबल फॅक्टर्स ऑफ वॉर. तुम्ही एका सैनिकाचं ताकद कशी मोजायची ते ठरवलं की ती तुम्हाला मोजता येते की तो किती पुशअप करतो, तो किती पुलअप करतो, तो किती मिनिटात पळतो. पण त्याच्यामध्ये शौर्य आहे का, त्याच्यामध्ये धैर्य आहे का, त्याच्यामध्ये नेतृत्व आहे का, तर हे मेजर करण्याकरता कुठलाही असं यंत्र नाही. ते म्हणजे अनुभवावं लागतं. ज्याला ह्युमन एलिमेंट ऑफ वॉर म्हटलं जातं. आणि एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे सैन्याची की सैन्यामध्ये दोन फॅक्टर्स असतात. एक आहे सैनिक आणि दुसरं आहे सैनिक जे चालवतो ते शस्त्र. आणि सगळे अनुभवी सैनिक म्हणतात की शस्त्रापेक्षा शस्त्र चालवणारा सैनिक हा जास्त महत्वाचा असतो. कारण धोकेदायक पद्धतीमध्ये युद्धामध्ये ज्या वेळेला जीवन मरणाचा प्रश्न असतो, ज्या वेळेला आपल्याला कळतं की आपण आता हल्ल्यात जाणार आहोत, हल्ला करण्याकरता जाणार आहोत टायगर हिलवरती किंवा .495 वरती, आपण तिथं परत येणार नाही याची खात्री असते. तरी पण आपण जातोय. म्हणजे कॅप्टन विक्रम बात्रा यांचं ते प्रसिद्ध वाक्य ये दिल मांगे मोर वगैरे. तर हे शौर्य धैर्य याच्यावरती लढलं गेलेलं हे युद्ध होतं. तर मला वाटतं आपण आपल्या या युद्धाच्या विषयी कुठलंही विश्लेषण सुरू करायच्या आधी हे जे 575 आपले सैनिक होते यांना आपण नमन करायला पाहिजे. कारण यांच्या शौर्यामुळे आज कारगिलमध्ये आपण पाकिस्तानचा पराभव करू शकलो. आणि जे काही जागा पाकिस्तानने आपल्याकडनं घेतली होती ती आपण परत मिळवली. यांचं आपण नमन हे नक्कीच करायला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही जसं म्हणालात की यांच्या या बलिदानावरती आपण आजचा भारत बघतो आहोत. खूप अतिशय तरुण वयातल्या अधिकाऱ्यांनी आपले प्राण याच्यासाठी गमावलेले आहेत. पण त्याच्याच बरोबरीने एक महत्वाचा प्रश्न अनेक वेळेला विचारला जातो, तो मलाही तुम्हाला विचारायचा आहे की 3 महिन्यांपर्यंत हे युद्ध चाललं, तर एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी हे युद्ध का घडलं असावं असं तुम्हाला वाटतं? हे युद्ध 3 महिने का चाललं हे मी सांगतोच आपल्याला. त्याच्या आधी एक मला थोडंसं कारगिलचं बॅकग्राऊंड आपल्याला कल्पना पाहिजे की कारगिल युद्ध झालंच कशा करता, त्याच्याकरता कारणं काय होती. कारगिल युद्धाच्या वेळेला पाकिस्तानचं नेतृत्व होतं नवाज शरीफ, हे त्याचे प्राईम मिनिस्टर होते. ज्यांचा भाऊ आता सध्या प्राईम मिनिस्टर आहे शहबाज शरीफ. आणि जनरल मुशर्रफ हे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. तर जनरल मुशर्रफ हे अतिशय आक्रमक असे सेनापती होते आणि त्यांच्या मनामध्ये भावना होती की मी इतिहास निर्मिती करू शकतो. म्हणजे आपण तर भारत आणि पाकिस्तानचे संबंध बघितले तर जेवढी युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये झाली, मग 1947-48चं युद्ध असो की 1965चं युद्ध असो की 1971चं युद्ध असो किंवा 1999चं म्हणजे कारगिल युद्ध असो, हे केवळ काश्मीरमुळे झालं. तर मुशर्रफच्या मनामध्ये भावना होती की काश्मीर हा पाकिस्तानचा भाग बनायलाच पाहिजे. आणि त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आता आपल्याला परिस्थिती ही सोयीची आहे. कारण त्यावेळेला दहशतवाद सुद्धा काश्मीर खोऱ्यामध्ये कमी होत होता. म्हणजे एक अशी समजूत होत होती त्याचा तिथे शांतता निर्माण होईल. आणि त्यावेळेचं जे आपलं पॉलिटिकल नेतृत्व होतं, अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला पंतप्रधान होते, त्यांनी नुकतीच लाहोरला जाऊन बस यात्रा केली होती. कारण अटल बिहारी वाजपेयी हे एक असे थोडेसे कवी मनाचे होते, थोडंसं त्यांची फिलॉसॉफिकल माइंड होतं. आणि त्यांनी लाहोरला जाऊन एक कविता म्हटली होती. परंतु ज्या वेळेला अटल बिहारींची ही कविता जगप्रसिद्ध झाली होती, भारत पाक पडोसी संग संग रहना है वगैरे, त्याच वेळेला कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्य एक घुसखोरी करत होतं. म्हणजे पाठीमध्ये कसा खंजीर मारला याचंही उदाहरण होतं.
म्हणून म्हणजे असं वाटलं होतं त्यांना की आता काहीतरी एक मोठं स्ट्रॅटेजिक डिसिजन घेतलं जाईल आणि भारत आणि पाकिस्तानचं युद्ध हे कायमचं थांबवेल, म्हणून असं असं असताना ही घुसखोरी 2-3 महिन्यामध्ये झाली. आणि घुसखोरी कशी झाली याचं थोडंसं आपल्याला कारण कळायला पाहिजे की जे कारगिल किंवा लेहचा जो भाग आहे त्यावेळेला कारगिल आणि लेहच्या भागामध्ये जो प्रचंड मोठा भाग आहे, जवळजवळ 4-4.5 हजार किलोमीटर त्याची बॉर्डर आहे. थोडीशी पुष्कळशी चीनला आहे ईस्ट लडाखमध्ये आणि बाकीची पाकिस्तानला लागलेली आहे. तिथे फक्त एक डिव्हिजन आणि एक ब्रिगेड सैन्य आहे तैनात होतं. डिव्हिजन म्हणजे 20 ते 25 हजार सैनिक आणि ब्रिगेड म्हणजे एक 15 ते 20 हजार सैनिक. आणि कारगिल जिथे हे युद्ध झालं तिथे फक्त 15,000 सैनिक हे आपले तैनात होते. आणि तुलनेमध्ये बघा कारगिलच्या खालती जी LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल, जी पुन्हा पुन्हा बातम्यांमध्ये असते, ही 750 किलोमीटर त्याची लांबी आहे, 750. आणि या 750 किलोमीटरमध्ये 6 डिव्हिजन्स या तिथे म्हणजे तिथे तैनात आहेत त्या सीमेचं रक्षण करण्याकरता. म्हणजे 700 किलोमीटरवरती 18 ब्रिगेड्स आणि 1,500 किलोमीटरवरती एक ब्रिगेड. म्हणजे सैन्य त्या भागात किती कमी होतं हे आपल्याला कळू शकेल. आणि सैन्य कमी अशा करता होतं की हा अतिशय डोंगराळ भाग होता, हा हायल्टिट्यूडचा भाग होता. म्हणजे इथली उंची 9,000 फुटापासून 14, 15, 16, 17,000 फूट होती. कायमचा बर्फ पडायचा. त्यामुळे एक अशी समजूत होती की या भागामध्ये मोठं युद्ध हे शक्य नाही. जे बरोबर पण आहे, कारण एवढ्या भागामध्ये युद्ध करणं हे सोपं नाही. परंतु त्याचाच फायदा उठवून पाकिस्ताननी कारगिलच्या त्या भागामध्ये जिथे भारतीय सैन्य तैनात नव्हतं, डिप्लॉइड नव्हतं, तिथे घुसखोरी केली. आणि तिथले जे माउंटन टॉप्स होते, म्हणजे डोंगरांची शिखरं होती, तिथे त्यांचं सैन्य त्यांचं पाकिस्तानचं आत आलं. जवळजवळ 11 ते 12 बटालियन्स नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीच्या या आत आलेल्या होत्या. आणि त्यांनी ही घुसखोरी 2-3 महिन्याच्या पश्चात केली. आपण ती घुसखोरी आपल्याला दिसून का आली नाही, एक क्लिअर लोकांना कळायला पाहिजे की त्या सीमेवरती काही CCTV कॅमेरा लागला नाही की तिथे माणूस हल्ला, डोकं हल्लं ते तुम्हाला दिसेल. त्या सीमेवरती जे लक्ष ठेवलं जातं ते फिजिकल पेट्रोलिंग म्हणजे गस्त घालून केलं जातं. या भागामध्ये गस्त घालणे हे शक्य नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जो दुसरा पार्ट आहे की जे हवेतनं जे पेट्रोलिंग केलं जातं, म्हणजे हेलिकॉप्टर्सच्या मदतीने किंवा विमानांच्या मदतीने, तर ते सुद्धा त्याची लिमिटेशन्स आहेत. की तुम्ही का डोंगराच्या पर्यंत उडला तर त्या डोंगरावरती जो लपला असतो तो लपून बसेल आणि हेलिकॉप्टर लांब गेले म्हणजे नेमकं टाळलं तर त्याचं डोकं बाहेर असेल तरच ते दिसेल. तर ते बघणं एवढं सोपं नव्हतं. तर आपली हेलिकॉप्टर गेली वरनं तिथे लपून बसायची. तर असं, आणि त्यावेळेला सॅटेलाइट कव्हरेज अशा प्रकारचं नव्हतं. इन एनी केस सॅटेलाइट कव्हर मध्ये जे सैनिक असतात ते दिसू शकत नाही. सॅटेलाइट कव्हर मध्ये मोठी शस्त्र, रणगाडे वगैरे ते दिसू शकेल, परंतु जे सैनिक खंदकामध्ये लपलेले आहेत, बंकर्समध्ये लपले, ते दिसू शकत नाही. तर त्याच्यामुळे हे जे सैन्य 2-3 महिन्यामध्ये आलं पाकिस्तानचं सैन्य, तर ते दिसणं काही शक्य नव्हतं. मग त्याला 3 महिन्यानंतर ज्यावेळेस पाकिस्तानला वाटलं की आता आपण पूर्णपणे तयार आहोत, त्यावेळेला त्यांनी उघडपणे आपल्याला दाखवायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला असं वाटलं की हे या भागात दहशतवादी आलेले आहेत. तर त्यावेळेला सगळा दहशतवाद सगळीकडे सुरू होता. खरं म्हणजे आता कारगिलमध्ये दहशतवादी कृत्य कधी झालेले नाही, एखाद्या झालं असं चुकून तर ते, परंतु दहशतवादी आलं तसं वाटलं. आणि त्या करता सैन्याने मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलिंग हे सुरू केलं. आणि जर मला नाव आठवत असेल आपलं या युद्धाचं पहिलं बलिदान लेफ्टनंट सौरभ कालिया यांनी केलं होतं. की ज्या वेळेला ते एक पेट्रोल घेऊन एका शिखरापाशी गेले आणि त्यांची पाकिस्तानशी तिथे मुठभेड झाली, त्यामध्ये सौरभ कालिया यांचा मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर मग ते पहिल्यांदा कळालं की अरे हे दहशतवादी नाही, पुष्कळ जास्त आहेत. मग अनेक ठिकाणी जेव्हा पेट्रोलिंग केलं तर मग लक्षात आलं की हे काही 100, 200, 300 दहशतवादी नाही आहेत, हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य आलं आहे. आणि मग नंतर क्लिअर झालं की आता हे जवळजवळ त्यांनी 10-11 ठिकाणी हे पाकिस्तानी सैन्य आलं आहे. यांची सैन्याची संख्या ही 11,000 ते 15,000च्या मध्ये असेल. आणि हे दहशतवादी नाहीत, एक नॉर्दर्न लाईट इन्फंट्री जी पाकिस्तानी सैन्याचा एक मोठा भाग आहे त्याचे सैनिक आहेत. फक्त त्यांनी जो ड्रेस घातला होता तो सैनिकांचा ड्रेस घालायच्या ऐवजी त्यांनी दहशतवाद्यांचा ड्रेस घातला होता. दहशतवाद्यांचा ड्रेस म्हणजे काय,
दहशतवादी सलवार कमीज घालतात, त्याच्या डोक्यावरती स्कल कॅप असते. मग जर तुम्ही एखाद्या अफगाणी दहशतवादी बघितला, दाढी वाढलेली असते आणि हातामध्ये AK-47 ही रायफल असते. तर तशा प्रकारचं त्यामुळे सुरुवातीला वाटलं की पहिले हे दहशतवादी असावे, पण नंतर लक्षात आलं की नाही, हे नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीचे हे सैनिक होते. म्हणून आपल्याला 2-3 महिने लागले हे कळण्याकरता. आणि मग ज्या वेळेला कळालं की हे झालेलं आहे अशा प्रकारे, तर त्यानंतर आपल्याला लक्षात असं आलं की आता जर ज्यांना तिथनं हल्ले करून त्यांना मारायचं असेल तर त्याकरता सैनिक लागेल. एक सैन्यात एक युद्धाचा एक नियम आहे की जर एक सैनिक जर रक्षण करत असेल किंवा डिफेन्समध्ये असेल तर त्याच्यावरती हल्ला करण्याकरता 1:3 हा रेशो वापरला जातो. म्हणजे एका सैनिकाविरुद्ध जर 3 सैनिक हल्ला करण्याकरता गेले तर ते जिंकलं जाऊ शकतं. परंतु हाय अल्टिट्यूड मध्ये हा रेशो 9:1 किंवा 16:1 आहे. म्हणजे जिथे 15 ते 20 सैनिक पाकिस्तानचे तैनात होते, तिथे तुम्हाला जर हल्ला करायचा असेल तर तुम्ही 20ला 16ने गुणा, म्हणजे जवळजवळ तुम्हाला एक बटालियनची त्या भागावरती आवश्यकता आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला ते सैनिक पाहिजे. आता मी जसं मगाशी म्हटलं, हा सगळा हाय अल्टिट्यूडचा एरिया आहे, 9,000 फूट 11,000 फूट. आणि एक नियम आहे, या भागात जर सैन्याला लढायचं असेल तर तिथे तिथल्या हवामानाबरोबर तुम्हाला तुमचं मैत्री करावी लागते, ज्याला सैनिकी भाषेमध्ये ॲक्लिमेटायझेशन नावाचा शब्द हा वापरला जातो. आणि त्याच्यामध्ये पद्धत अशी असते की पहिले लढणारे सैनिक 9,000 फुटावरती येतात आणि मग तिथे ते 7 दिवस तिथं वातावरणात मिळण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या दिवशी काहीच करायचं नाही, दुसऱ्या दिवशी फक्त 1 किलोमीटर चालायचं, तिसऱ्या दिवशी 100 मीटर वरती चढायचं, चौथ्या दिवशी 2 किलोमीटर चालायचं, 5व्या दिवशी 200 मीटर वर चढायचं, 6व्या दिवशी 3 किलोमीटर चालायचं. अशा प्रकारे तुमची बॉडी त्या भागाला ॲक्लिमेटाइज होते, कारण या भागामध्ये ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू हा अतिशय कमी आहे. तर 7 दिवस झालं की हे फक्त फर्स्ट स्टेज ॲक्लिमेटायझेशन झालं. युद्धभूमी ही 16 ते 17,000 फूट या उंचीवरती होती. टायगर हिल असो की टोलोलिंग असो की 0.4895 असो किंवा काक्सरचा भाग असो, काक्सर नाही, सॉरी नॉट काक्सर बट मार्कोला वगैरे जो भाग होता तो भाग. तर तिथे मग तुम्हाला सेकंड स्टेज ऑफ ॲक्लिमेटायझेशन हे 11,000 फुटावरती करावं लागतं, पुन्हा ते 7 दिवस. आणि थर्ड स्टेज ॲक्लिमेटायझेशन हे 13,000 फुटावरती करावं लागतं, पुन्हा 7 दिवस. म्हणजे जे सैन्य लढण्याकरता या भागात जायचं त्यांना कमीत कमी 22 ते 25 दिवस याकरता तयारी करावी लागते. आणि या भागामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याकडे फक्त एक डिव्हिजन होती की जी डिफेन्स करता होती लडाखमध्ये, आणि एक ब्रिगेड जी कारगिलमध्ये होती तिथे होती. तर लढण्याकरता हल्ला करण्याकरता तिथे आपलं सैन्य नव्हतं. तर तिथे मग आपल्याला एक माउंटन तुम्ही आता सैन्याचे नावं घेत नाही, पण 2 सैन्याच्या डिव्हिजन्स तिथे आणण्यात आल्या. एक काश्मीर खोऱ्यामधून आणि एक इतर बरेलीमधून आणण्यात आली. या 2 डिव्हिजनच्या तिथे आक्रमक कारवाई करण्याकरता आल्या. त्यांना अशा प्रकारचा तो वेळ हा खर्च करावा लागला. आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की आता जर आपल्याला हल्ला करायचा असेल तर त्याकरता आपल्याला प्रचंड म्हणजे सैनिक त्यांचे होते 15-16 हजार फुटावरती. आणि या भागात जे सैनिक वरती बसले असतात त्यांना खालती बघणं हे फार सोपं असतं, कारण उंचीवरनं खालचं दृश्य हे सगळं दिसतं. तिथे काही झाडं नाहीये, जंगलं नाहीयेत, काही नाहीये. तर म्हणून तुम्हाला हल्ले हे रात्रीच्या वेळेलाच करावे लागतात, आणि रात्री सुद्धा तुम्हाला दिसतं, कारण नाईट विजिट डिव्हाइस वगैरे. तर म्हणून तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणामध्ये तोफखाना म्हणजे आर्टिलरीची गरज ही होती. की त्यावेळेला तुम्ही वर चढत आहात फिजिकल हल्ला करण्यापर्यंत, तोपर्यंत तिथे असलेल्या शत्रू सैनिकांचं डोकं दाबण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये तोफखान्याची गरज होती. आता 2 डिव्हिजन्स म्हटल्या की ज्यांचा तोफखाना तिथे होता, पण आपल्याला कळायला पाहिजे की इथे जवळजवळ भारतीय सैन्यामध्ये असलेल्या सगळ्या बोफोर्सच्या ज्या रेजिमेंट होत्या त्या आणण्यात आल्या. सगळ्या भारतीय सैन्याच्या बोफोर्स या एकत्र करण्यात आल्या. ऐका जरा, म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 40-50 डिव्हिजन्स आहेत. 2 डिव्हिजन करता आपण 40 जिथे जिथे बोफोर्स होत्या, सगळ्यांकडे बोफोर्स नाही आहेत आता, म्हणजे मला वाटतं काहीतरी 10-15 रेजिमेंट त्यावेळेला असतील, मला आपल्याला आठवणार नाही, पण होत्या आपल्याकडे. तर त्या सगळ्या आणण्यात आल्या आणि ते कुठे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सीमेवरती पसरलेल्या होत्या, त्यांना आणण्यात आलं.
आणि त्याच्यानंतर मग ही लढाई सुरू झाली. आणि त्यावेळेला लक्षात आलं की आता ज्या 11 ठिकाणी आपण एकत्र हल्ला हा करू शकत नाही, कारण आपल्याला तोफखान्याचा जो सपोर्ट आहे तो कमी होता. भारताचा जो महत्वाचा रोड आहे की जो येतो आहे श्रीनगर पासून व्हाया जोजिला, द्रास, कारगिलला जातो, तो फार जवळ आहे आणि त्याच्यामुळे तो रोड हा पडण्याची शक्यता होती. आणि जर रोड बंद पडला असता, कारगिल लेह भागामध्ये राहणाऱ्या सैनिकांना जी लाईफ लाईन असते त्यांच्या सपोर्ट करता ती शिल्लक राहिली नसती. आणि कारगिल आणि लेहच नाही, इव्हन जी सियाचीनची जी लाईफ लाईन आहे म्हणजे सियाचीनचं जे मेंटेनन्स होतं त्या एकाच रोडवरती होतं. परंतु त्यावेळेला रस्ता फक्त 5-6 महिने तुकडा असायचा, तेवढ्यातच तुम्हाला जे काही मेंटेनन्स तेवढं करायचं होतं. तर तोफखाना एकत्र करण्याकरता, सैनिकांचं अक्लेमेटायझेशन होण्याकरता, प्लॅनिंग करण्याकरता हा आपल्याला एवढा सगळा वेळ लागला. आणि नंतर ठरलं की जिथे पाकिस्तानी सैन्य हे रोडच्या जवळ होतं तिथे पहिला हल्ला करायचा आणि त्याच्यानंतर मग इतर भाग बटालियन उभे. तर त्याप्रमाणे सैन्याची जी लढाई आहे ती अशा प्रकारे ही सुरू झाली. अनुराधा. सर, याच्यावर म्हणजे आता सैन्याची इतक्या मोठ्या प्रमाणातली कामगिरी आपण बघतच होतो, पण त्याच वेळेला हवाई दलाची त्यांना काही मदत मिळाली होती का? आणि ती कशा पद्धतीने होती याबद्दल जरा मार्गदर्शन करा ना सर. हो, हवाई दलाची मदत नक्कीच करण्यात आलेली होती. आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्याकडे हवाई दलाकडे जी विमानं आहेत, एक तर त्याला तिथं मिग किंवा मिराज किंवा अशी विमानं, मिग विमान किंवा सुखोय वगैरे, तर ती म्हणजे ज्याला फायटर एअरक्राफ्ट असं म्हटलं जातं. आणि फायटर एअरक्राफ्टकडे काय असतं, त्यांच्याकडे मिसाईल्स असतात, त्याच्याकडे तोफा असतात, तोफांची रेंज असते. आणि दुसरं असतं हेलिकॉप्टर गनशिप, म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये आपण गन्स लावून खालती हल्ला करतो. आपण जितकं जास्त वरनं फायर करतो तेवढी त्याची ॲक्युरसी कमी होते. आणि जेवढं आपण जवळ येऊ, तर हे हे युद्धाचा नियम आहे हा, जितकं जवळून जास्त फायर करू तेवढी ॲक्युरसी वाढेल. म्हणून त्यांनी गनशिप वापरण्याचा प्रयत्न केला की जे थोडं खालून फायर करतात, ज्यामुळे त्यांची ॲक्युरसी जास्त असते. परंतु जे पाकिस्तानचे सैनिक आत आले होते त्याच्याकडे सरफेस टू एअर मिसाईल्स होते, म्हणजे हँड हेलिकॉप्टर किंवा फायटर एअरक्राफ्ट विरुद्ध त्याच्याकडे मिसाईल्स होती. त्यांची रेंज ही 2 किलोमीटर पासून 3-4 किलोमीटर एवढी होती. म्हणजे तर 2-3 किलोमीटरच्या आत जर तुमचं विमान किंवा हेलिकॉप्टर आलं तर ते हिट सिकिंग मिसाईल्स ती होती, ते आम्हाला ते पाडू शकत होते, कारण ती हिट सिकिंग मिसाईल्स होती. तर आपलं एक बिग विमान पाडण्यात आलं आणि एक आपलं हेलिकॉप्टर गनशिप पाडण्यात आली आणि जे आपले 5 जे एअरफोर्सचे जण गेले ते त्याच हेलिकॉप्टरच्या मध्ये गेले. त्यावेळेला एकदम एअरफोर्सला कळालं की इकडे सगळे हे हँडेड मिसाईल्स आहेत, इतक्या जवळून फायर करणं हे सोपं नाहीये. म्हणून त्यांनी नंतर आपले डावपेच बदली केले आणि त्यांनी त्यानंतर PGM म्हणजे प्रिसिजन गायडेड मिसाईल्स अम्युनिशन तयार केली की जे तुम्ही 2.5-3-4 किलोमीटर वरून राहून ती फायर करायची. आणि ती लेझर गायडेड असल्यामुळे ती आता सध्या जी हमास फायर करते आहे किंवा युक्रेन रशिया फायर करते, ही सगळी PGMs आहेत. एकदा नेम घेतला की ते पोहोचतात. तर ही PGM तयार झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक 10 दिवसाचा ब्रेक घेऊन त्यांनी पुन्हा ते सुरू केलं. आणि काही ठिकाणी जिथे खास तर मला तसं मस्को व्हॅली, तर मला नाव आठवत असेल तर, की जिथे पाकिस्तानी सैन्याचा एक बेस होता, तर त्याच्यावरती जो एअरफोर्सने हल्ला केला तो यशस्वी झाला होता. परंतु या भागामध्ये प्रचंड मोठ्या फायर पॉवरची गरज होती, जी जसं मगाशी म्हटलं बोफोर्स आणि तोफखान्यांचा वापर करून आपण आपण आपल्या आर्टिलरी गन्सच्या डायरेक्ट फायरिंग रोलमध्ये वापरल्या आहेत. म्हणजे आर्टिलरी गन्स या इनडायरेक्ट फायरिंग वेपन असतं, पण इथे जसं बंदुकीने आपण जसं नेम धरून गोळी फायर करतो तसं ते वापरलेलं आहे. आणि आपण किती तोफखाना वापरला तर भारतीय सैन्याकडे असलेली सगळी अम्युनिशन संपून गेली. आपल्याकडे लक्षात ठेवा, 25 दिवसाचं युद्ध लढण्याकरता अम्युनिशन असतं आणि इथे आपल्याकडे 40-50 डिव्हिजन्स आहेत, त्यांच्याकरता असलेली अम्युनिशन ती फक्त 2च डिव्हिजन्स वापरत आहेत. म्हणजे इतकी कमी भागात युद्ध हे सीमित असून सुद्धा आपली अम्युनिशन ही संपली. आणि नंतर आपल्याला कल्पना असलेल्या मीडियामध्ये पण आलेलं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये अम्युनिशन नंतर ती इस्रायलकडनं घेतलेली होती. हे अर्थात इस्रायलने आपल्याला मदत नक्कीच केली, पण त्यांनी किंमत त्याची वसूल केली, जास्त किमतीत आपल्याला अम्युनिशन देऊन. तर तो एक वेगळा प्रश्न, पण म्हणून प्रचंड प्रमाणात अम्युनिशन वापरली गेली. आणि नंतर मग हे जे हल्ले सुरू झाले, पहिले काकचर या भागामध्ये, मग नंतर टायगर हिल या भागामध्ये, आणि असे मते, तर त्याच्यामुळे या युद्धाकरता सैन्य पुन्हा तैनात करण्याकरता, पुन्हा अम्युनिशन आणण्याकरता, पुन्हा तोफखाना डिप्लॉय करण्याकरता, पुन्हा रात्रीच्या वेळेला हे करण्याकरता, म्हणून हे जे युद्ध होतं हे जवळजवळ 3 महिने हे एवढं चाललं.
त्याची किंमत फार जास्त होती, म्हणून आपण कमी किमतीवाली शस्त्र ती वापरली. त्याच्यामध्ये तोफखानाची कमी किंमत ही कम्पॅरेटिव्हली कमी आहे, आणि अर्थात सर्वात कमी किंमत आहे ती म्हणजे भारतीय सैन्याच्या इन्फंट्रीचं रक्त, त्याला काही फारशी किंमत लागत नाही. तर हे सगळी तंत्रज्ञानाची कमी आपण रक्त सांडून ही पुरी केली, कारण तंत्रज्ञान तिथे फार त्याचा उपयोग नव्हता. सर, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न, जसं तुम्ही म्हणालात की हे युद्ध अतिशय तरुण अधिकाऱ्यांच्या जीवावरती किंवा त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता. काय नेमकी त्यांची मानसिकता असेल या युद्धामध्ये भाग घेताना असं तुम्हाला वाटतं? कारण मला वाटतं आपण ज्यावेळेला कारगिल युद्धाचं विश्लेषण करतो त्यावेळेला आपण सर्वात जास्त लक्ष फोकस करायला पाहिजे ते शूर सैनिक किंवा अधिकारी ज्यांनी हे युद्ध लढलं भारताकरता आणि ते आपल्याला जिंकून दिलं. आणि या युद्धामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा लढाया लढल्या गेल्या. बॅटल ऑफ टोलोलिंग, बॅटल ऑफ टायगर हिल, बॅटल ऑफ 4895, काक्सरच्या वरची लढाई, बारकोलाच्या वरची लढाई. तर मी या युद्धामध्ये जे हिरोज होते त्याच्यामधले एक तुम्हाला एकाचं नाव सांगतो. एक हिरो होते कॅप्टन विक्रम बात्रा, आणि आपल्याला आठवत असेल की त्यांचा एक रेकॉर्डेड इंटरव्ह्यू अवेलेबल आहे. म्हणजे कॅप्टन विक्रम बात्रा यांची जी बटालियन होती त्यांनी एक दिवस आधी एक शिखर कब्जा केलं होतं, आणि त्यावेळेला एक टीव्हीचा क्रू हा तिथे पोहोचला होता, आणि त्यांनी विक्रम बात्रा यांचा इंटरव्ह्यू घेतला. हा त्यांचा शेवटचा इंटरव्ह्यू होता युद्धाच्या, आणि त्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही काय करता आहात. त्यावेळेला लक्षात ठेवा, विक्रम बात्रा यांची सर्व्हिस ही 2-2.5 वर्षाहून सुद्धा कमी होती. रिपीट करतो, 2-2.5 वर्षातील काही काही जण म्हणतात युद्ध लढण्याकरता अनुभव पाहिजे. हे सगळे जे सैनिक जे युद्ध लढले हे त्यांची सर्व्हिस 1 वर्ष 1.5 वर्ष. संजय कुमार ज्याला PVC मिळालं ही सर्व्हिस 8 महिने होती. लेफ्टनंट विजयन ठाकर त्याला वीर चक्र मिळालं, त्याची सर्व्हिस 1 वर्षाहून कमी होती. म्हणजे बहुतेक सगळे जे लढले लेफ्टनंट्स, कॅप्टन्स, मेजर्स यांची सर्व्हिस ही 4-5 वर्षाहून फारशी जास्त नव्हती. तर विक्रम बात्राचं त्यावेळेस एक प्रसिद्ध युद्ध होतं की त्याला त्या रात्री पुन्हा एकदा कारगिल हिलच्या लढाईला जायचं होतं. त्यांनी म्हटलं की ये दिल मांगे मोर, मी आतापर्यंत खूप काही काही केलेलं आहे, परंतु आम्हाला हे पुढचं शिखर कॅप्चर करायचं आहे. आणि हा इंटरव्ह्यू आपण बघाल तर नेटवरती तो अवेलेबल आहे कॅप्टन विक्रम बात्रा यांचा. दुसरं टोलोलिंगची लढाई, त्याच्यामध्ये अनेकांना महावीर चक्र मिळालं, राजेश अधिकारी होते किंवा हे होते. तर हे सगळे तुम्ही प्रश्न विचारला की हे सगळे जे सैनिक लढण्याकरता गेले त्यांना माहिती हे जे हल्ले होते सगळे रात्रीच्या वेळेला केले गेले, आणि त्यांना हे बहुतेकांना हे माहिती होतं की या युद्धातून आम्ही जिवंत परत येणार नाही. म्हणजे एवढं नक्की होतं की जेवढे सैनिक लढायला जातील त्याच्यामध्ये 50% सुद्धा कमी सैनिक हे जिवंत राहतील, त्याच्यात काही डाऊट नको. आणि याचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे की एक लेफ्टनंट विजयन थापर यांचा एक ऐतिहासिक फोटोग्राफ अवेलेबल आहे. ते आणि त्यांची कंपनी जी सेकंड राजदूतची होती ती खरी पिंपलवरती हल्ला करण्याकरता गेली होती. तर त्यावेळेला ते त्यांच्या देवीची प्रार्थना करत होते, आणि पूर्ण त्यांच्या कंपनीचा फोटो तिथे अवेलेबल आहे, आणि त्याच्यामध्ये लेफ्टनंट विजयन थापर पण तुम्हाला मध्ये दिसतात. आणि त्याच्यानंतर युद्धानंतर तीच कंपनी जिथे ते युद्ध लढलं गेलं होतं तिथे विजयन थापरचे वडील कर्नल थापर ते युद्धभूमी बघायला गेले होते. त्यावेळेला तीच कंपनी तिथे होती. तिथे 50% सुद्धा सैनिक नव्हते. म्हणजे इतर 50% जे सैनिक होते ते त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं. एक तर मला 2 गोष्टी सांगाव्या लागतील की अनेकांनी पत्र लिहून ठेवली होती जायच्या आधी, तर त्यांना माहिती होतं की आम्ही काही परत येणार नाही. एक लेफ्टनंट कर्नल विश्वनाथन यांचं पत्र आहे की मी युद्धात जातो आहे, आणि आम्ही जे आम्हाला काम दिलं आहे ते आम्ही करून येऊच, करून परत येण्याची शक्य नाही. आणि की आय हॅव फेल्ड माय फॅमिली. त्याला एक मुलगा एक मुलगी होती, त्याला माहिती होतं की त्याच्या पुढचं जे त्याच्या पत्नीचं आयुष्य आहे ते असंच जाणार नाही, तिला विदाऊट हर हजबंड तिला करता येईल. आणि एक लेफ्टनंट विजयन थापरचं पत्र आहे, पाहिजे तर तुम्हाला नंतर पाठवू शकतो. हे सुद्धा तुम्हाला नेटवरती मिळेल की त्यांनी युद्धात जायच्या आधी त्यांनी आपल्या आई वडिलांना पत्र लिहिलं, डिअर डॅडी आणि मम्मी. आणि त्या पत्राचा म्हणजे आणि हाताने लिहिलेलं पत्र आहे ते तुम्हाला ते छान दिसता येईल. त्या पत्रात तुम्हाला मी किंवा एक मतितार्थ सांगतो. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की आता मी लढण्याकरता चाललेलो आहे, आणि याच्यापुढे मी तुम्हाला पुन्हा दिसणार नाही, पण याच्यापुढे तुम्हाला मी आकाशातून बघत राहीन. आणि डॅडी आणि मम्मी, तुम्ही ज्यावेळेला युद्ध संपेल तर तुम्ही युद्धभूमीला जरूर भेट द्या,
आणि आम्ही कशा कठीण परिस्थितीमध्ये युद्ध लढलो हे तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्हाला म्हणजे बाकी जनतेला पण कळायला पाहिजे. लेफ्टनंट विजय थापर यांचे वडील कर्नल थापर हे त्यावेळेला 78 किंवा 80 वर्षाचे होते. अजून सुद्धा प्रत्येक वर्षी हे जे क्री टेम्पलची जागा आहे तिथे ते युद्धभूमीला जातात. इमॅजिन करा 80 वर्षाचा माणूस सुपर हायटिट्यूडला जायचं तर किती कठीण असेल. ते फोटो पण तुम्हाला नेटवरती ते बघायला मिळतील. आणि मग त्यांनी लिहिलं होतं की त्यांनी एका काश्मीरी मुलीला अडॉप्ट केलं होतं, जिच्या आई वडिलांना दहशतवाद्यांनी मारलं होतं. त्या मुलीला तिचं नाव रुक्साना म्हणून होतं. त्या रुक्सानाला दर महिन्याला तुम्ही पैसे पाठवत राहा, माझे पैसे तुम्हाला मिळतील. आणि शेवटचं होतं की ती शेवटची वरती म्हणजे मला कधीच म्हणजे पूर्ण कम्प्लीट करता येत नाही. त्यांनी सांगितलं होतं की या मुलीला सांगा की तिच्यावरती माझं प्रेम होतं. आणि नंतर तिथे एक व्हाईट नाव, त्या मुलीचं नाव तिथे लिहिलेलं होतं. नंतर त्यांनी पांढरी शाई लावून ते नाव कापलेलं होतं. म्हणजे कारण जर म्हणजे त्या मुलीचं जर मी परत आलो नाही तर तिला कळलं की मुलगी ज्याच्यावर फ्रेंड होती का जे काय होतं ते फियांसी होणार होती, तर नंतर कोणी लग्नच करणार नाही. म्हणजे तिचं नाव ते खोडलेलं आहे. जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही तुमचं कर्म हे करायलाच पाहिजे वगैरे. तर या सगळ्यामुळे या सगळ्या सैनिकांनी प्राणाचं बलिदान दिलं. हे जे रेजिमेंटल स्पिरिट किंवा देशाकरता देशभक्ती, देशप्रेम हे कसं करायचं हा एक फार मोठा विषय आहे. की आपल्याकडे पद्धत आहे की सगळे जण उठतात की मला हे पाहिजे, मला फुकट वीज पाहिजे, मला फुकट पाणी पाहिजे, मला फुकट टॅक्स नको, आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, रिझर्वेशन पाहिजे, जे काय पाहिजे तुम्हाला. पण कोणी हा प्रश्न विचारत नाही की मी देशाकरता काय करू शकतो. तर ही सैनिकांची अशी जात जमात होती. यांनी म्हणजे ते फेमस म्हण आहे, फॉर युअर टुमॉरो वी गिव्ह अवर टुडे, मी तुमच्या उद्या करता आम्ही आमचं आजचं वर्तमान दिलं. तर ही सगळी भावना घेऊन, फिलॉसॉफिकल भावना घेऊन, जी भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे की योद्ध्याचं म्हणजे जो युद्धकर्ता असतो, सैनिक असतो, त्याचं काम असतं युद्ध करणं, देशाकरता आपलं कर्तव्य निभावणं. तर त्या भावनेने हे गेले आणि 575 जणांनी प्राण दिले, लक्षात ठेवा बरं का. आणि त्याच्यात अशी 2-3 पत्र अवेलेबल आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही म्हटलं होतं की बहुतेक सगळे सैनिक गेले, त्याच्यातले एक लेफ्टनंट कर्नलचे लेवल सोडून द्या, बाकी सगळे हे यंग असल्यामुळे त्यांची कोणाची लग्न झालेली नव्हती. पण बहुतेकांच्या त्याला म्हणायचं लग्न होणार होती, एंगेजमेंट झालेल्या होत्या. आणि परंतु या सगळ्या एंगेजमेंट नंतर, युद्धानंतर मुद्दा जे जिवंत राहिले ते जे गेले तर त्याचं एंगेजमेंट होणं शक्यच नव्हतं. पण जे जिवंत राहिले त्यांच्या एंगेजमेंट्स मोडल्या. पण त्याच्यामध्ये मला अजून एक एक्झाम्पल सांगू इच्छितो. एका मुलीचं त्याचं नाव घेणं शक्य नाहीये की, आणि सैनिकाचं त्याचं पण नाव घेणं शक्य नाहीये. त्या मुलीची त्या सैनिकाशी एंगेजमेंट झाली होती. तो सैनिक परत आला नाही, तो अधिकारी तो परत आला नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलीने अजून सुद्धा लग्न केलेलं नाही. हे युद्ध हे सैनिकांचं युद्ध होतं. त्यांनी खरोखर पराक्रम दाखवला. मला वाटतं आजच्या पिढीला हे कळायला पाहिजे की देशाकरता काहीतरी करायची भावना यांच्या मनामध्ये कशी आली, कशी निर्माण झाली, कशी टिकली, नेतृत्व कसं केलं गेलं. आणि या युद्धाचं अजून एक वैशिष्ट्य मला सांगणं फार अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणजे ज्या युद्धामध्ये जे अधिकारी होते, जे ऑफिसर्स होते, दे लेड फ्रॉम द फ्रंट. म्हणजे अनेक वेळा असं म्हटलं जातं की धोकेदायक परिस्थितीमध्ये तिथे मृत्यू होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यावेळेला एकच पद्धत असते की म्हणजे सैनिकांचं नेतृत्व त्यांच्या अधिकाऱ्यांनी लिडिंग फ्रॉम द फ्रंट केलं पाहिजे. म्हणजे याचं तुम्हाला एकच उदाहरण देतो की लाल महालावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी कमांडो रेड केली आणि शाहिस्ते खानावरती हल्ला केला. स्वतः छत्रपती तिथे गेले होते. काय गरज होती? त्यांच्याकडे अनेक म्हणजे प्रति शिवाजी होते, ज्याने जाऊन तेच काम केलं असतं. पण छत्रपती तिथे गेले कारण त्यांना आपल्या सैनिकांना दाखवायचं होतं की तुमचा राजा तुमच्या इतकाच धोका घेतो. आणि म्हणून त्या सैनिकांनी त्यांच्या मागे राहून तो महापराक्रम गाजवला. आणि इतिहास निर्मिती जी मराठ्यांनी केली, पेशव्यांनी जी केली, त्याचं कारण हे होतं की बाजीराव पेशवे असो की राघव दादा की ज्यांनी अटक पार केली होती, की त्यांनी पुढे राहून नेतृत्व केलं. ते काही शनिवारवाड्याने लपून बसलेले नव्हते. तर ते युद्धभूमीवरती जिथे युद्ध होतं तिथे पुढे राहून जर अधिकाऱ्यांनी नेतृत्व केलं तरच ते युद्ध जिंकलं जाऊ शकतं. तंत्रज्ञान तुमच्याकरता युद्ध जिंकू शकत नाही. आणि हेच आता पुन्हा पुन्हा सिद्ध होतं आहे रशिया युक्रेन युद्धामध्ये सुद्धा,
की रशियाकडे एवढी प्रचंड ताकद असून रशियन अधिकारी जायला पुढे तयार नाहीये, त्याचं युद्ध जिंकलं जात नाही. या सगळ्या सैनिकांचं नेतृत्व जास्त आपण कौतुक करायलाच पाहिजे. आणि मला वाटतं ही जी परंपरा आहे ही परंपरा पुढे आपण गाजवायलाच पाहिजे आणि सैनिकांकडनं आपण शिकायलाच पाहिजे की जर असे जर नेतृत्व असेल तर आपण एक इतिहास निर्मिती करू शकतो आणि या देशाला मोठं होण्यामध्ये मदत करू शकतो. सगळ्यांना काही लढायची गरज नाहीये, परंतु भावना अशी असायला पाहिजे की मी देशाकरता काय करू शकतो आणि ते देशाकरता एक सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य जीवनामध्ये राहून सुद्धा खूप काही काही करू शकतो. पण तो एक वेगळाच विषय होईल. पण ती भावना मात्र की देश प्रथम आणि मी नंतर किंवा हीच म्हणजे जी इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनची जी तुम्ही चेटूर वॉल आहे तिथे कमिशन अधिकारी होतात तिथे एक वाक्य लिहिलेलं तुम्ही ते एखादं बघितलं असेल की द सेफ्टी ऑनर अँड वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट ऑलवेज अँड एव्हरी टाइम. द सेफ्टी ऑनर अँड वेलफेअर ऑफ युअर सोल्जर दॅट यू कमांड कम्स नेक्स्ट. युअर ओन सेफ्टी ऑनर कम्स लास्ट ऑलवेज अँड एव्हरी टाइम. मला वाटतं हे एक प्रत्येक भारतीयांनी म्हणजे या सैनिकांकडनं शिकायला पाहिजे. तसं झालं तर देशाला आपण महाशक्ती बनण्याकरता आपण नक्कीच करू शकतो. अनुराग सर, खरं तर कारगिल युद्धाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतोय. पण जसं तुम्ही म्हणालात की कुठल्याही आधुनिक प्रकारची युद्ध सामुग्री त्यावेळेला उपलब्ध नव्हती. अतिशय कमी युद्ध सामुग्रीमध्ये युद्ध खेळलं गेलं. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने गनिमी काव्याने हे युद्ध त्यांच्या काळामध्ये केलेलं होतं काहीशा तशाच पद्धतीचा वापर भारतीय सैन्याने या युद्धासाठी केलेला होता. आणि उंचीवरती असलेल्या शत्रूला नामोहरम करण्यासाठी खालून वर चढाई करत जाणं आणि तिथली ठाणी काबीज करणं, त्याच्यासाठी अतिशय तरुण वयातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यासाठी आपले प्राण गमावलेले आहेत. हा सुद्धा एक मोठा धडा आपण याच्यातनं घेतलेला आहे. पण जसं तुम्ही म्हणालात की युद्धभूमीवरती त्या सैनिकाने लढणं हे आपण इथे बसून नाही समजून घेऊ शकत. त्याच्यासाठी प्रत्यक्ष युद्धभूमीवरती लढणं काय असं हे त्या सैनिकाकडनंच समजून घेण्याची गरज आहे. पण तरी सुद्धा कुठेतरी आजच्या या कार्यक्रमातनं कुठेतरी आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्या युद्धामध्ये असणाऱ्या सैनिकाची मानसिकता किंवा हे युद्ध आपल्याला का जिंकायचं आहे, भारतीयांच्या समोर आपल्याला काय आदर्श ठेवायचा आहे, हे सुद्धा आज आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने किंवा 25 वर्षांनंतर सुद्धा कारगिल बद्दलची चर्चा सुरू आहे. त्यातल्या युद्धामध्ये भाग घेतलेल्या किंवा शहीद झालेल्यांची सुद्धा चर्चा आपण बघतो आहोत, करतो आहोत. त्यांच्यावरती अनेक चित्रपटही आलेले आहेत. पण तरी सुद्धा एक या युद्धाच्या निमित्ताने आपण या सगळ्या आठवणींना उजाळा दिला. या सगळ्या माहितीसाठी, या सगळ्या आठवणींसाठी खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. जय. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.